घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात एकाच ठिकाणी 85 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्याने घरगुती सिलेंडरचा काळाबाजार आता वाढलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात तब्बल 85 ठिकाणी धाड टाकण्यात आल्यात आणि यात 13 घरगुती सिलेंडर जप्त झालेले आहेत। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता सिलेंडरचा काळाबाजार जो आहे तो वाढत चाललेला आहे। विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। गोंदियामध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी तब्बल 85 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात। एक विशेष तपासणी पथक या पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातले दृश्य आपण पाहतोय। 85 ठिकाणी तब्बल धाडी टाकण्यात आल्यात। यात 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। अगदी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगा लावून आहेत आणि अशातच सिलेंडरचा आता काळाबाजार फोफावलाय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। जालन्यात 225 ठिकाणी छापेमारी झाली। यात 74 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत, तर गोंदियामध्ये 85 ठिकाणी धाड टाकण्यात आली आणि यात 13 सिलेंडर जप्त करण्यात आले। नागपुरातील आमदार निवास कॅन्टीनमध्ये 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। मंगळवारी गॅस सिलेंडर उपलब्ध झाला, मात्र आणखी पुरवठ्याची गरज आहे। पुण्यामध्ये नाश्ता चालकांकडून व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं घरगुती गॅसचा वापर करण्यात येतोय। 1 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असून दुकानं बंद करण्याची वेळ या नाश्ता चालकांवर आली आहे। पुरेल एवढा गॅस आहे, नंतर आम्हाला दुकान बंद करावं लागेल। म्हणजे जर समजा सिलेंडर मिळालं नाही तर करायचं काय? करायचं काय? मग बंदच करावं लागणार। डोसाही तर चुलीवरती होत नाही। कसं होणार? नाही होणार। याची सगळी प्रोसेसच वेगळी आहे याची, आणि त्यामुळे इथं चूल पण पेटू शकत नाही किंवा तुमचं इंडक्शनवरती पण चालू शकत नाही। इगतपुरीत व्यावसायिक सिलेंडर अभावी मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल बंद झालंय। 8 दिवसांपासून एकही व्यावसायिक सिलेंडर मिळाला नाहीये। जवळपास 6 दिवसांपासून हॉटेल बंद आहे। कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळ गॅस नसल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून चुलीवर बनवण्यात येते। मिसळ व्यावसायिकानं किचनमध्ये चुलीसाठी वेगळी व्यवस्था केली आहे। जळगावातल्या मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरात गॅस मिळत नसल्यानं 2 ते 3 दिवसांपासून हॉटेल बंद आहे। नवीन हॉटेल सुरू करून 6 महिने झाले, मात्र आता गॅस नसल्यानं या तरुणावरती हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। हॉटेल बंद करून येतात 3 दिवस झालेला आहे। आता आमचे सगळे जे मजूर वर्ग आहे ते मजूर वर्ग आमचे 4-5 मजूर वर्ग आहे, 2 शेफ आहे। आता ते पण असे बसलेले। गोंदियामध्ये एकाच दिवशी 85 ठिकाणी धाडी टाकून 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। हॉटेल व्यावसायिकांकडून बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत होता। तिकडे सोलापुरात LPG गॅस पंपावर तुटवडा कायम आहे। गॅस पंपावर तुटवडा असल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। LPG पंपावर गॅसच्या किमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे। 50 रुपये लिटर असलेला गॅस आता 75 ते 80 रुपयांवर गेलाय। मुंबईतील इंदुरी चाट हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यात येतो। गॅस नसल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये इलेक्ट्रिक शेगडी आणि चुलीचा वापर होतोय। आज एवढ्या लोकांचे आपल्या हॉटेलमध्ये काम करतात, त्यांचा पगार असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, या सगळ्या गोष्टी मेंटेन करायचं तर हॉटेल चालू ठेवणं गरजेचं। त्यामुळे या सगळ्या ॲडजस्टमेंट करून प्रयत्न करतोय। आता इथे एक कमर्शियल सिलेंडर ते पण बंद झालं आहे, त्याचं अजून रिप्लेसमेंट आम्ही ऑर्डर देऊन पण मला वाटतं 2 आठवडे झालेले आहेत। अजून कमर्शियल सिलेंडर मिळवण्याचे प्रयत्न तुम्ही केले पण ते मिळत नाही। त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत, त्यांच्याकडे अवेलेबलच नाही। कमर्शियल सिलेंडर तर कोणाकडेच अवेलेबल नाही। तर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील खाऊगल्लीमध्ये अनेक दुकानं गॅस नसल्यानं बंद आहेत। अनेक ग्राहक आणि कामगारांना सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळतंय।
गॅस नसल्यामुळे अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवभोजन सेंटरवर स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करण्यात आलाय. 2 चुलींवरती आता या ठिकाणी अन्न शिजवण्यात येतं. यवतमाळमधील छोटी गुजरी या परिसरात वनश्री गॅस एजन्सी बाहेर 8 ते 10 दिवसांपासून नागरिक सिलेंडरसाठी रांग लावतात. एजन्सीची 700 सिलेंडरची मागणी असून पुरवठा मात्र 300च होतो. ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर OTP येत नसल्यानं ग्राहकांनी एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्या. या ठिकाणी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप सुरू आहे. तर परभणीत अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यात येतो. गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या चुलीची मागणी वाढली. दिवसाला जिथे 5 चुली सुद्धा विकल्या जायच्या नाहीत तिथे आज 100 चुली घर बसल्या विकल्या जात आहेत. पुण्यामध्ये लग्नसराईला गॅस टंचाईची झळ बसली आहे. गॅस अभावी केटरर्स व्यावसायिक हवालदिल झाले. गॅस मिळत नसल्यामुळे 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट उमटले. तर नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यानं लग्न समारंभांवर सुद्धा मोठा परिणाम होतो. गॅस नसल्यानं केटरिंगचा व्यवसाय अडचणीत सापडलाय. त्याचा थेट फटका लग्नाच्या शुभ कार्यांना बसतो.